ईशाननिर्वाणरूपं विभुं व्यापकं ब्रह्मवेदस्वरूपम्। ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमच्छादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि। सांभजे नमः पार्वती शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वैराग्य मुकुटमणि अक्का महादेवी माता की जय। संत शिरोमणी वल्लभस्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज की जय। भारत माता की जय। सुंदर असं तपो अनुष्ठान, ज्याला तप अनुष्ठान म्हटलेलं आहे, या अनुष्ठानाचा लाभ हा सर्वांनाच मिळत असतो आणि म्हणूनच आम्ही सगळे धावून अनुष्ठानाच्या ठिकाणी आम्ही धावत पळत येत असतो, कारण त्यामध्ये आमचं हित आहे। अनुष्ठान म्हणजे एक पवित्र कार्य आहे, खूप मोठी पवित्र क्रिया आहे की ज्या तपोअनुष्ठानामुळं एकट्या गुरुवर्यांचाच त्यांची स्वतःची साधना असतेच असते, पण ती साधना ही सगळ्याच्या कल्याणाच्या हेतूर्थ असते। सगळ्यांचं कल्याण व्हावं या हेतूने आरंभिलेलं ते तपोअनुष्ठान असतं। कारण गुरुवर्यांची गुरु म्हटल्यानंतर त्याची परिभाषा सहज सोपी म्हणतात की ज्ञान। सद्गुरु म्हणजे ज्ञान, सद्गुरु म्हणजे अमृत। तर या ज्ञानाच्या लहरी त्या अनुष्ठानामध्ये जास्तीत जास्त विदेही अवस्थेमध्ये गुरुवरी असतात। साधनाच ती आहे त्यांची की बाह्य सगळं विसरायचं आहे, जे सत्य आहे, शाश्वत आहे, आंतरिक आहे, चैतन्य आहे, त्या चैतन्यामध्ये रत होणं। आता पूजा चालू होती, आम्ही सगळे अगदी तल्लीनतेने बघत होतो। पूजा करताना आणि गुरुवर्याचं वेगवेगळ्या रूपाने वर्णनही करत होतो आणि गुरुवरही स्वतः त्यावेळेस एकदम विदेही अवस्थेत असतात, बिलकुल ते बाह्य नसतात। आम्ही किती जण आहोत, कोण आहोत, काय परिधान केलेलं आहे, ही बाह्य गोष्टच त्यांच्यामध्ये नसते। एवढ्या सुंदर अवस्थेमध्ये ते स्थित असतात। सद्गुरु माऊलीचे हेच तपो अनुष्ठान आहे, श्रेष्ठत्व आहे। आणि अशा अवस्थेत जेव्हा गुरुमाऊली असतात तेव्हा आम्ही जे सगळे भक्त लोक भोवताली बसलेले असतो त्यांनाही आम्ही शिवस्वरूपात बघतो। गुरु तो शिव, शिव तो गुरु। आम्हीही त्यांच्याकडे त्याच अवस्थेत बघतो की ते शिवस्वरूप आहे। त्यांचा आम्ही बाह्य फुलांनी, पानांनी, बेलपत्रीनी त्यांचा श्रृंगार करतो बाह्य देहाचा, पण आम्ही बाह्य देहाचा श्रृंगार करत असतानाही ते मात्र कुठेतरी विदेही अवस्थेत असतात आणि त्याचाच तो लाभ घेण्यासाठी आम्हाला इथे धावत यायचं आहे, पळत यायचं आहे। कारण त्या विदेही अवस्थेत कुठलाच भाव नसतो।
वैरभाव तर नव्हेच नव्हे, निर्वैर निर्विकार मंगलमय सुंदर असा जो शिवप्रभूची परिभाषा आहे तो सत्यम शिवम सुंदरम आहे. त्या सत्य असलेल्या चैतन्य स्वरूपात गुरुमाऊली स्थित असतात. त्यांचं ते सत्यत्व, ते सुंदरत्व, ते अप्रतिम असलेलं अलौकिक सौंदर्य, मी काय म्हणते बाह्य सौंदर्य नव्हे, आम्ही हे सजवलेलं सौंदर्य नव्हे, तर अंतर इंद्रियाचं जे सौंदर्य आहे, अंतर इंद्रिय जे त्यांचे मनबुद्धी चित्त अहंकार याचा या तपो अनुष्ठामध्ये ते विकसित होत असतात. अनुष्ठानामध्ये येऊन नुसताच आम्ही 5 पक्वानाचा प्रसाद हा नव्हे, खरा सूक्ष्म प्रसाद तर त्यांच्या भावाचा असतो. जो भाव निर्माण होत असतो, शिवस्वरूप जिथं जिथं निर्विकार आहे, सत्य आहे, सुंदर आहे, निर्विकल्प आहे, अशी अवस्था जेव्हा अंतर्मनाची असते तेव्हा त्याच्या त्या सूक्ष्म लहरी आम्हाला प्रसाद रूपाने मिळत असतात, कृपा आशीर्वादाने आम्हाला मिळत असतात. पण तो स्वीकारण्यासाठी, तो भावयुक्त निर्मळ भावाचा, शुद्ध भावाचा तो प्रसाद स्वीकारण्यासाठी आम्ही सजग पाहिजे, आम्ही सजग पाहिजे, सावधान पाहिजे. नाहीतर बसलो इथं येऊन आणि लक्ष नाही आमचं, आमच्या त्या भावनेकडे लक्षच नाही. आम्ही काय घातलो, काय लिहिलो, याच्याकडेच मी कसा आलो याच्याकडे जर लक्ष असेल तर आम्ही कृपा आशीर्वादाला प्राप्त होणार. म्हणतात इथं आल्यानंतर आमचाही भाव तेवढा शुद्ध पाहिजे, कारण त्या गुरुमाऊलीशी आम्हाला एकरूप व्हायचंय, तिथं तादात्म्य पावायचंय आम्हाला. तेव्हा आमचाही भाव निर्मळ असला पाहिजे. असे शुद्ध भाव ज्याचा देव अंकित तयाचा. आमचाही जर भाव शुद्ध असेल तर गुरुमाऊलीच्या कृपेला आम्ही पात्र आहोत, अन्यथा नाही. मग या भावनेनं काय होतं, या निर्मळ भावनेचा प्रसाद जेव्हा आम्हाला मिळतो, आमच्या मनावर एक संस्कार येतो, संस्कार होत असतो. इथं बसल्यानंतर 21 दिवस सतत, अगदी पहिले दिवशीपासून शेवटपर्यंत जर नित्य नेमाने आम्ही जर खरंच त्या भावनेने बसू तर आम्हालाही त्या भावाचा अंतरात स्पर्श होतो. तो भाव आमच्याही चैतन्याला जागृत करतो, आमचाही देहभाव हळूहळू जाण्यासाठी या सगळ्या गोष्टीची मदत होत असते. नाहीतर अनेक जण म्हणतात काय ते पूजा पत्री सर्व कर्मकांड, पण आम्हाला त्या कर्मकांडासोबत हे जे कर्म आहे, हे जे बाह्य आम्ही सजवणं, सगळं वातावरण चांगलं करणं, आम्ही पूजेचं ताट घेऊन शुद्ध निरांजन घेऊन आम्ही ते हजर राहतो, तेव्हा आमचाही भाव काहीतरी चांगल्या भावनेने आम्ही इथे येतो. आणि मग तो त्या भावनेचा प्रसाद घेण्यासाठी आम्ही इथे येतो. आणि मग त्या भावनेचा ते जेवढे पॉवरफुल, इथं कसं केंद्र आहे, सद्गुरुनाथ म्हणजे केंद्र आहेत, त्या विदेही अवस्थेतच केंद्र आहे. निर्वैर व निष्कलंक असा भाव ते पॉवर आहे. आणि त्या पॉवर मधून आम्हाला सगळ्यांना ती पॉवर आम्हाला मिळवायचे. जेवढे आम्ही शुद्ध असू, आमच्या मनात विकल्प नाही, द्वेष नाही, कुणाबद्दल वैर नाही, हेवा नाही, देवा नाही, अशा प्रकारचं आमचंही मन निर्मळ असेल तर ती पॉवर बरोबर आमच्यामध्ये आल्याशिवाय राहत. आणि अनुष्ठानाचं फलित आम्हाला जर खरंच मिळवायचं असेल तर आम्हाला शुद्ध भावनेने कसलाही अडसर नको. म्हणतात लाईट काय करतो, तिथली पॉवर, मेन जागची पॉवर दुसरीकडे बल्ब लावायचा असला की आम्ही वरचं रबर हटवतो, तिथे ते पॉवर हाऊसला तिथं तो तार जोडतो, मग इकडचा बल्ब पेटतो, प्रकाशमान होतो. तसंच आम्हाला ही विदेही अवस्थेची जी पॉवर आहे
तिथून आम्हाला सूक्ष्म रीतीने ती पावर घ्यायची आहे. आमचंही चैतन्य आम्हाला जागृत करायचं. आणि हे चैतन्य जागृत केल्यानंतर होतं काय? आम्ही ज्ञानी होतो. आम्ही ज्ञानी होतो. आम्हालाही आमचाही तो भाव जागृत होतो की हा स्थूल देह म्हणजे मी नाही. हा स्थूल देह म्हणजे मी नाही. मी एक चैतन्य आहे. त्या शिवप्रभूचा अंश आहे. मी ही श्रेष्ठ आहे. मी ही समर्थ आहे. मी ही शुद्ध आहे, शांत आहे. मग ते गुणधर्म मी जे आहे, मी एक गृहिणी आहे म्हटल्यानंतर माझ्याकडे आम्ही गृहिणीचे सगळे गुणधर्म, सगळे धर्म पाळायला लागतो. घरातल्यांचे सगळ्यांचं देखभाल करणे, सगळ्यांचा खाऊ घालणे, प्रसाद बनवणे, घरदार स्वच्छ ठेवणे, सगळ्यांना वळणाला लावणे. मी गृहिणी म्हटल्यानंतर माझं हे कर्तव्य जसं आलं तसं मी चैतन्य आहे, शिवप्रभूचा अंश आहे म्हटल्यानंतर शिवप्रभू काय करतात? देतात, दाताय. सद्गुरुनाथ दाताय. शिवदास म्हणे दाता नाही सम गुरुनाथ. सद्गुरुनाथा एवढं दातृत्व कुणाकडे नाही. मग ते दातृत्व आमच्याकडेही यायला लागतं. आमच्या द्वार देव आणि भक्त. भक्ताशिवाय देव नाही, देवाशिवाय भक्त नाही. देवाचंही कार्य हे भक्ताशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून आमच्या माध्यमातून, तुमच्या माझ्या सगळ्या भक्तांच्या माध्यमातून तो धर्म प्रसार, तो सुंदर विचार जिथं आहे, ज्यांनी रुजवलेला आहे, ज्यांनी जागवलेला आहे, तो विचार आमच्याही मुखामुखातून निघाला पाहिजे. नुसताच विचार मुखातून निघणं नाही, आमच्या कृतीतून प्रगट झाला पाहिजे. हीच आहे प्रचाराची धुरा. आम्हाला वाटतं आम्ही फार मोठा प्रचार केला नाही, पण ज्या वेळेस आम्ही धर्मानुसार वागायला लागतो, माणुसकीने वागायला लागतो, तेव्हा आपोआप म्हणतात अरे मुखेडचे हे शिष्यगण आहेत, सगळे मुखेडचे भक्त आहेत म्हणून ते तेवढे आचारशील आहेत. सगळ्यांना बोलताना आदराने बोलतात, नम्रतेने बोलतात. त्यांचं वागणं बोलणं चांगलं आहे. हे जर ठेवायचं असेल, आपल्या सद्गुरूचा जर मान ठेवायचा असेल, खूप बेलफूल वाहून, ठीक आहे, बेलफूल आपल्या श्रद्धेनुसार वाहा, पण नुसतंच बेलफूल वाहिलं आणि आमचा आचार जर चांगला नसेल, आमचा भाव जर चांगला नसेल, इतराबद्दल द्वेष आहे, वैर आहे, क्लेश आहे, अशा प्रकारचा भाव असेल आणि तशी आमची विकृत जर समाजामध्ये वावरताना कृती असेल, तर आम्ही सद्गुरूचं नाव करू शकत नाही. सद्गुरूचा जर झेंडा वर करायचा असेल, सद्गुरूचं नाव करायचं असेल, खरे आम्ही अनुयायी आहोत असं जर दाखवायचं असेल, कुठला ध्वज फडकवायचा नाही, कुठला मोठा डांगोरा पिटायचा नाही, आपल्या आचारातून त्यांनी दिलेली शिकवण आपल्या कृतीतून पूर्ण प्रगट व्हावी. ही सगळ्यात मोठी गुरु दक्षिणा आहे. बाकी कुठल्याही दक्षिणेपेक्षा गुरु माऊलीला आम्ही शिकवण आमच्या कृतीतून प्रगट व्हावी, ही दक्षिणा सगळ्यात प्रिय असते गुरु माऊलीला. तुम्हाला विचार करायचा, आम्ही एवढं सगळं तनमन धनाने इथे येतो, इथं देह यावा लागतो, काया झिजवावी लागते, अर्थही लागतं, पैसाही लागतं, मनही इथं लागावं लागतं. हे सगळं तनमन देऊन आम्ही एवढा अट्टहास करतो गुरुमौलीच्या पूजेचा. त्यांची पाद्यपूजा म्हणतात की सगळ्या लहरी त्यांच्या पायामध्ये असतात, म्हणून आम्ही अंगुष्ठाला स्पर्श करून, मस्तकाचा स्पर्श करून आम्ही दर्शन घेत असतो. आणि म्हणून ते पावित्र्य हा श्रावण महिना असा आहे की आम्हाला हे साठवायचं आहे, तिथं जमा करायचा आहे. 12 महिन्यातला श्रावण मास हा मोठा श्रेष्ठ म्हणल्या जातो. म्हणतात तिथं 3 त्रिपुटी सांभाळायची आम्हाला श्रावण महिन्यामध्ये. तर ती त्रिपुटी आहे कोणती? श्रुती, श्रवण आणि श्रावण. काय म्हटलेलं आहे? श्रुती, श्रवण आणि श्रावण. श्रुती म्हणजे ज्ञान, म्हणजेच गुरुमाऊली. त्यांना पूजायचं आहे, त्यांना
त्याची जोपासना करायची, ज्ञानाची उपासना करायची. ज्ञान म्हणजे काय? शेवटी एखादी गोष्ट माहीत असणे. स्वयंपाक करायचं ज्ञान, त्याची रेसिपी अशी अशी आहे. फक्त वाचलो म्हणजे ज्ञान झालं का? ती वाचावी लागते, आम्हाला समजावी लागते. समजल्यानंतर आमच्या हातून तो स्वयंपाक घडावा लागतो, तेव्हा त्या स्वयंपाकाबद्दलचं पूर्ण ज्ञान आहे. तसंच जे काही ज्ञान आम्हाला देतात, आम्हाला ज्ञान देतात सद्गुरु माऊली. जीवाचा शिव कसा करावा, जीव शिव ऐक्य कसं साधावं, स्वस्वरूपाला कसं ओळखावं, मी का आलो, मी कसं आहे, कशासाठी आलो, याचं सगळं ज्ञान करून देणारं माध्यम गुरु माऊली आम्हाला भगवंत गण पाठवत असतात. शिवप्रभू गण पाठवत असतात. स्वतः शिवप्रभू अवतरित होत नाहीत, आपले गण पाठवतात, ज्यामध्ये पुरेपूर्ण शिवप्रभूचे सगळे मंगलमय सद्गुण असतात, लक्षण असतात. असे शिवगण अवतरित होत असतात सद्गुरूच्या रूपाने. आणि म्हणून आम्हाला हे माध्यम जे आहे ते आमचा विकास करण्यासाठी आहे. व्यवहाराचाही विकास करावा, करू नये असं नाही, पण तो व्यवहाराचा विकास आमच्या परमार्थात अडचण ठरवू नये याची युक्ती गुरु माऊली सांगतात. आम्ही घरामध्ये आमचा प्रपंच सांभाळत असताना, प्रपंच सांभाळणं, संसार सांभाळणं ही वाईट गोष्ट नाही, पण तो प्रपंच, तो संसार जर आमचा स्वार्थाने बरबटलेला असेल, आमचे भोग पुरे करण्यासाठी खाणं पिणं एवढं नेसणं ऐशो आराम हे करण्यासाठी जर दुसऱ्यावर आम्ही अन्याय करत असू तर तो परमार्थ, संसार धर्म, ग्रहस्थ धर्मही तो बरोबर होणार नाही. सुखे असा ग्रहाश्रमी लक्ष लावा शंकरणा. अरे तो ग्रहस्थ व्यवहार जर तुमचा पवित्र असेल, व्यवहार पवित्र असेल, एकमेकाशी प्रेमाने घरात वागत असाल, एकमेकांच्या संकटात अगदी धावून जात असाल, एकमेकावर जीवापाड प्रेम करत असाल, असं सुंदर घरातलं कुलाचार त्या घरामध्ये पाळला जातो. वडीलधाऱ्या माणसांचा आदर होतो, सेवा होते, मुलांवर संस्कार चांगले करण्याचा प्रयत्न होतो. असा जर ग्रहस्थ धर्म आहे तर तो परमार्थ आहे. तो सुद्धा परमार्थ आहे. प्रत्येकाला संसार सोडता येत नाही, सोडायलाही सांगितलं नाही. आमचा संसारच हा परमार्थाचं साधन बनलं पाहिजे. तो केव्हा बनतो? माझा संसारच परमार्थ बनावा याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? आमच्या घरातून जो व्यवहार चालतो तो शुद्ध असावा. मी महिलांना नेहमी आव्हान करते की आम्ही जसा काही आमचा संसार असेल तसे असू दे, 100 साड्या कपाटात असाव्या याची काही गरज. अरे 5-6 साड्यावर आम्ही भागू. रोज मोठ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवायची गरज नाही. जी आहे ती सात्विक भाजी भाकरी आम्ही घरी खाऊ. पण पतीला, सासऱ्यांना सांगा आपल्या घरात बेईमानीने आलेला पैसा येऊ दे. कुठलाही व्यवहार नको तो अप्रामाणिकपणाने करून असा पैसा घरात आणू नका. आपण आहे त्यामध्ये आपला संसार छान करू. कारण स्त्री हट्ट आहे. स्त्री हट्ट हा मानावाच लागतो. हा हट्ट करा, नाहीतर त्याच्या घरी मोठी वस्तू आहे माझ्या घरी असावी, हा हट्ट नको. तर आम्ही गुरुमाऊलीच्या सानिध्यात आहोत. कशात हित आहे हे आम्हाला कळायला लागलेलं. एका दिवसात कळत नाही, हळूहळू सानिध्यात जेव्हा आम्ही येतो तेव्हा कळायला लागतो. आणि म्हणून ज्याच्या घरचा व्यवहार शुद्ध आहे, प्रामाणिकपणाने ज्याच्या घरामध्ये पैसा येतो, त्याचाच नैवेद्य गुरु माऊलीला आणि शिवप्रभूला समर्पित होत असतो. बाकीचा नाही. कुणाच्याही मुंड्या मोडून आणला तर तो प्रसाद हा शिवप्रभूला समर्पित होत नाही. नानकांची गोष्ट सांगतात. किती वेळ आहे मला सांगा? 5 मिनिटं, 10 मिनिटं. तर गुरु नानकाचा एक दृष्टांत फार सुंदर सांगतात. नवे त्यांच्या
जीवनात सत्य असलेली घटना आहे. गुरु नानक हे प्रचार करायचे, धर्म प्रचार करायचे, गावोगावी जायचे, धर्मशाळेत साधं जीवन जगायचे. आणि मग त्यांचा नियम होता 12 वाजले की कुणी भक्तानं ताट आणून द्यावं शुद्ध असं साधं जेवण, आणि मग त्यांनी ते स्वीकारावं. असं चाललं होतं. एका धर्मशाळेत असेच उतरले. समोर सुताराचं घर होतं. तो सुतार रोज बघायचा, धन्य वाटायचं. केवढी सेवा आहे, किती जीवन सफल आहे गुरु नानकांचं. त्यांना खूप चांगलं वाटायचं, मी समोर आहे, धन्य वाटायचं. पण तिथल्या गावामध्ये काही श्रीमंतही होते, गरीबही होते, साधारण होते. पण तिथल्या शेठजीला एक अट्टहास होता की मी काहीतरी करावं आणि माझं नाव व्हावं. अशा प्रकारचा एक मानस होता. असते की काही मान सन्मान याच्याही मागे लागलेला आहे माणूस. आणि मग त्याला वाटलं की नाही, गुरु नानकांसाठी मी प्रसाद आणणार. आज 12 वाजता मी प्रसाद नक्की नेऊन देणार. आणि मग 12 वाजायची वेळ लागली. पत्नी अगदी 5 पक्वानाचा सुग्रास असा स्वयंपाक बनवला. फक्त थोडीशी कढी व्हायची राहिली होती. पण 12 वाजून चालले. सुताराची पत्नी बघत होती, अरे आता 12 वाजून चालले, 12ची वेळ टळली की पुन्हा प्रसाद स्वीकारणार नाही. आणि मग 12ची वेळ टळत होती म्हणून सुताराच्या पत्नीनं घरात जी भाजी भाकरी होती ती समोर आणली आणि नानकांच्या पुढे ठेवली. नानक ध्यान करायला लागले. अन्नपूर्णे मातेचं ध्यान करत होते. आणि एक घास घेणार एवढ्यात शेठजी धावत पळत आले. थोडासा उशीर झाला. मी सुंदर मनापासून प्रसाद बनवलेला आहे, हा घ्या. 5 पक्वान होते त्याच्यात. पुरी होती, पोळी होती, काय भरपूर होतं त्याच्यात. मग नानकाने म्हटलं, बसा, तुझा प्रसाद पोचू शकला नाही माझा. तुमचा प्रसाद माझ्यापर्यंत पोचू शकला नाही का? त्याने म्हटले, बघा आहे, ह्याच्यामध्ये पुरी आहे, ती पुरी घेतली, ह्याच्यामधली भाकरी घेतली, दोन्ही हातात घेतली आणि गच्च पिळली. त्यावेळेस ज्या श्रीमंताची पुरी होते त्याच्यामधून रक्त गळायला लागलं आणि ह्याच्यामधून दूध गळायला. तर म्हटले, हे अनेकावर अन्याय करून मिळवलेलं अन्न आहे, ते माझ्यापर्यंत भगवंताने येऊच दिलं, ते मला स्वीकारच नाही. अंतरातल्या त्या चैतन्याला, शिवचैतन्याला ते मान्यच नाही. म्हणून तो आपोआपच उशीर झाला, ते दूर राहिलं. आणि म्हणून आमचा नैवेद्य भारीचा असेल, साधा असेल, रोज अगदी प्रेमाने नैवेद्य दाखवतो. 5 पक्वान आहेत की काय, याला फार मोठं देणं घेणं नाही, पण तो प्रामाणिकपणाचा प्रसाद असावा, शुद्ध व्यवहारातून आलेलं धन असावं. आणि म्हणूनच म्हणतात, शिवभक्ता घरीचे अन्न सगळ्याला पावन करत. असं अन्न असेल तर ते सगळ्याला पावन करत. आहाराचा मोठा प्रभाव. आणि म्हणून आम्हाला सावधान व्हायचं आहे. आम्ही आमच्या देहभोगामध्ये, देहाच्या लालसेमध्ये, या सुखाच्या लालसेमध्ये आम्ही आमचा धर्म तर विसरत नाही ना. आम्ही आमचा धर्म तर विसरत नाही ना. माऊली आम्हाला अष्टावरणाच्या माध्यमातून सुंदर धर्म सांगतात. 5 आचार आहेत, सदाचार, भ्रत्याचार, गणाचार, शिवाचार, लिंगाचार. 8 आवरणाचं धारण आहे, जे विज्ञानयुक्तही आहे, धर्मही आहे. त्याच्यामध्ये गुरु आणि लिंग सगळ्यांना पाठ आहे. त्याच्यामधले अष्टवर्णाचा आदर करावा, त्याचा स्वीकार करावा. 5 आचार आचरावेत. सत्यता, सदाचार म्हणजे चांगलं वागणं. भ्रत्याचार म्हणजे नम्रता, नम्र झाला सर्वाभूती, भासे शिवाची विभूती. गणाचार एकता, आमच्यामध्ये तुमचा मठच आहे गणाचार, गणतंत्र, फार पूर्वीपासूनच गणतंत्र. एकता, आमची विचाराची एकता. असे नुसते देहाने एकटे बसून नाही आम्हाला, आम्ही सगळे एक असलो पाहिजे. वागणुकीने एक, आमचा मंत्र एक, आमचे गुरु एक, आमचा धर्म एक. अशा प्रकारची एकता आज समाजामध्ये अत्यंत आवश्यक आहे. शिवाचार, शिवप्रभूवरचा विश्वास. लिंग तो प्राण, प्राण तो लिंग, एवढी निष्ठा त्या
इष्टलिंगावर असावी, ज्या सद्गुरुनाथाने त्यांच्या पवित्र करकमलामधून आमच्या हातावर दिलेला आहे, त्याला प्राणाच्याही पलीकडे जपणं तो लिंगाचार आहे. हा 5 आचार जो आचारतो आणि अष्टवर्णाचा जो आदर करतो तो माणूस आहे. तो माणूस आहे. आणि माणूस हा जोपर्यंत माणूस बनत नाही तोपर्यंत गुरुचा नाही, शिवप्रभूचा नाही, कुणाचाही भक्त बनू शकत. भक्त स्थळामध्ये प्रवेशच नाही. हे जर 5 आचार आचरून अष्टवर्णाचा जर आम्ही आदर केला, भक्त स्थळामध्ये प्रवेश करतो. भक्तामधून एक एक स्थल चढता चढता भक्त माहेश्वर प्रसादी प्राणलिंगी शरण ऐक्य, त्या ऐक्याकडे जायच्या पायऱ्या आम्हाला समजून सांगतात. या ज्ञानाच्या पायऱ्या, आचाराच्या पायऱ्या समजून सांगतात. आणि आमचं जे जीवनाचं ध्येय आहे त्या शिवप्रभूचं दर्शन झालं पाहिजे. गुरु माऊली मधला नुसता देह नव्हे, त्याच्या असं तर आमचं चालून बोलून समाधान करतातच, पण ज्या खऱ्या नित्या गोष्टी आहेत, बाकी आम्ही अनेक गाराणे नेतो गुरु माऊलीकडे, ते तर सॉल्व करतातच करतात, पण जे जीवन ज्याच्यामुळे कृतकृतार्थ बनेल अशा प्रकारचं आमचं जे ध्येय आहे, स्वस्वरूपाचं दर्शन घेणं, जीवशिव ऐक्यता साधन, ही जी माणसाचं ध्येय, माणूस त्याच्यासाठीच आम्ही जन्माला आलो, असं ते जीवशिव ऐक्यतेचं ज्ञानही आम्ही अनेक वेळेस विचारावं. व्यवहाराचं कधी मधी विचारावं, पण हे ज्ञान रोज विचारावं. अरे मी जन्माला आलो, कृतार्थ होण्यासाठी काय करू, माझं जीवन सफल होण्यासाठी काय करू, आणि ती जीवशिव ऐक्यता काय आहे, कशी आहे, कशी मिळवायची आहे, हे प्रश्न वारंवार आम्ही विचारले पाहिजेत. भाग्यवान आहात तुम्ही. आमच्या नायगावात कुठला मठ ना मंदिर. गुरुमाऊलीचं इथून तिथून श्रवण करावं, जावं, त्याचा प्रचार प्रसार करायचा प्रयत्न करावा यथामती, आणि याच्यावरच समाधान मानावं. पण म्हणेल तेव्हा तुम्ही पळत येऊ शकता, सगळं विचारू शकता, सगळं घेऊ शकता. एवढी सगळी तुमच्या भाग्याने उपलब्धता असताना आम्ही का कोरे असावं, आम्ही का दुर्लक्षित नको ती बाजूला पडावं. आणि म्हणून ह्या सगळे आमच्यासाठी, आमच्या भाग्याने मिळालेल्या गोष्टी, त्या संधीचा सोनं करावं लागतं, ती संधी साधावी लागते आम्हाला. मग हे ज्ञान आम्हाला मिळवायचं आहे, आणि मग भक्त खरा भक्त व्हायचा आहे. दिखावा नाही, भक्त परमार्थामध्ये ठगी बिलकुल जमत नाही. समोर समोर चांगलं बोलायचं, असं जे आहे ते आहे, मी जसा आहे ते आहे, मला काय घडवायचं ते बघा. आणि मग अशा प्रकारे समर्पित भावनेने जर आम्ही शरण गेलो तर ती समर्पितता आम्हाला खूप मोठं पद देऊ शकते. इथलं 5 वर्षाचं 10 वर्षाचं नाही, अखंड अखंड असं ध्रुवासारखं अढळ पद आम्हाला शिवभक्त हे सगळ्यात मोठं पद, अशा प्रकारचं श्रेष्ठ पद आम्ही मिळवू शकतो. म्हणून ही जीवशिव ऐक्यता साधण्यासाठी हे अनुष्ठान आहे, खरं ज्ञान कळण्यासाठी आम्हाला अनुष्ठान आहे. आणि ती आहे पहिली त्रिपुटी मधली श्रुती, हे ज्ञान. श्रवण म्हणजे ऐकणे, तुम्ही रोज ऐकत आहात, सुंदर ऐकत आहेत, रोज वेगवेगळे विचार ऐकत आहात, आणि हे सगळी श्रवण भक्ती घडत आहे. आणि श्रावण, तुमच्याकडून श्रावणही घडत आहे. तुम्ही सगळे गावकरी मिळून हा सुंदर अनुष्ठानाचा प्रपंच मांडला, हा अनुष्ठानाचा सोहळा आम्ही योजिला तुम्ही. आणि सगळ्यांना, गावकऱ्यांना, आमच्यासारख्या गावातल्या बाहेरच्यांना सगळ्यांनाच मी म्हणते, मी तर हक्काने घेऊ शकते, कारण माझं माहेर असल्यामुळे हक्क आहे माझा. तुमच्यापेक्षाही जास्त म्हणला तर चालतो, आजकाल पूर्ण हक्क आहे. आणि म्हणून हे असा सुंदर सोहळा तुम्ही निर्माण केला, कारण दुसऱ्याला ऐकू घालणे म्हणजे श्रावण. श्रुती, श्रवण, श्रावण तिन्ही त्रिपुटीला आम्ही स्पर्श करायचा या श्रावण महिन्यामध्ये. आणि जे शुद्ध ज्ञान आहे, जे निष्कलंक ज्ञान आहे,
विधेयी अवस्थेत जास्तीत जास्त अनुष्ठानामध्ये विधेयी अवस्थेत असलेल्या गुरुमाऊलीकडून शुद्ध सूक्ष्म प्रकाश घ्यायचा आहे, ती प्रभा स्वीकारायची आहे, त्याच्यासाठी अंतकरण शुद्ध करायचं आहे. म्हटलं सुरुवातीला असे शुद्ध भाव जाचा देव अंकित तयाचा. आणि म्हणून असा तो भाव स्वीकारायचा आहे. त्या ज्ञानाची एक एक पायरी चढायची आहे. आणि जसं जसं ती पायरी चढो तेव्हा इतका आनंद होतो. हा सोहळा आहे कशासाठी? आनंदासाठी, सुखासाठी आहे, कृतज्ञतेसाठी आहे, आमच्या विकासासाठी आहे. हे काहीतरी 4 दिवस पूजा अर्चा केली संपला असं नव्हे. फार गूढमतीचा अर्थ आहे. विचार करा. प्रत्येकाला विवेक आहे. विचार केलो तर आम्हाला चांगले विचार नक्की सुचतील. विचार करायचा. अनुष्ठान आहे कशासाठी? माझ्यासाठी आहे. प्रत्येका माझ्यासाठी आहे. मला तिथं जाऊन घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे आमची मानसिकता तयार व्हावी. जीव शिव ऐक्यता कधी मिळेल, कधी मी त्या स्टेजला त्याला जाऊ असं प्रकारे आम्हाला वाटलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी आमची अवस्था इथे नामस्मरण सतसंगती याच्यामधून हळूहळू चढत जाते. देहभाव गळायला लागतो आणि माणूस फार बाहेरचा विचार करत नाही. आंतरिक मन बुद्धी चित्त अहंकार याचा विकास व्हायला लागतो. चैतन्य चित्त अंचवले चैतन्य वाढिले द्वैताशी धाडिले देशांतरा. द्वैत आपोआप निघून जातो. चित्ताचं चैतन्य विकसित झालं, तू तुझं मी माझं हे सगळं निघून जातं. आमची अवस्था छान होते. इथेही सगळी पूजा सामग्री बघताना, हे आरती करताना हे आनंद होतो. आम्ही पुलकित होतो. म्हणतात गुरुमाऊलीचं वर्णन करताना किंवा शिवप्रभूचं वर्णन करताना म्हणतात तो सतचित आनंद स्वरूप आहे. सतचित आनंद स्वरूप आहे. त्यांच्यामध्ये आनंद तत्व आहे, माझ्यामध्येही आनंद तत्व निर्माण होतं इथं. आणि मग ज्ञानेश्वर माऊली आपल्या अनुभवामध्ये म्हणतात आनंद तत्वामध्ये सत आणि चित दोन्ही विलीन आहे. तोही सतचित आनंद स्वरूप, मीही सतचित आनंद स्वरूप. सजातीय झाले. एखाद्या ओंगळवाण्या माणसाला का शुद्ध गुरुमाऊलीला भेटता येतं का? दर्शन घेता येतं का? नाही. मंदिरात जावं वाटतं का? कसंही ओंगळवाणी नाही. तसं मग आंतरिक शुद्धता जेव्हा आमची होईल तेव्हा गुरुमाऊलीशी समन्वय असेल, शिवप्रभूशी ऐक्यत्व असेल. आणि हीच एकता, हीच जीवशिवाची एकता. माझ्यातलं जीवत्व जाऊन शिवत्व यावं, देव होऊन देवासी भजिजे. अशा प्रकारची अवस्था आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. आणि जेव्हा माणूस त्या अवस्थेला जातो तेव्हा त्यांची कृती कशी असते? मान दिल्या फुगेना, अपमानिल्या कुंठेना, कळी काळासी भियेना, निष्ठेचे निवळे. त्याला कुणी मान दिलं तर बाह्य ह्याच्याने तो विचलित होत नाही, आपल्या ध्येयापासून ढळत नाही. अशी निष्ठेने तो अंतरातून बलवान बनतो. आम्हाला असंच परिपक्व बनायचं आहे. अंतरीच्या विकासाने परिपक्व बनायचं आहे. आणि तेव्हाच म्हणतो आमचं जीवत्व जातं, शिवत्व येतं, दातृत्व येतं. आणि म्हणूनच आम्ही छान शिवलीलामृताचं निरूपण चालू आहे इथं असं कळलं. त्याच्यामध्ये सुंदर ओळी आहे. जीवा शिवाची जडली समाधी, विटला प्रपंच तुटली उपाधी, शुद्ध स्वरे गरजती वेदचारी, तुझवीन शंभो मज कोण तारी. सुंदर ही अवस्था आम्हाला प्राप्त करून घ्यायची आहे. खूप वेळापासून बसला, त्याच्यापेक्षा जास्त मी पुढे जाणार नाही. आणि अशा प्रकारे सतसंगात बसले, ह्याच्या पुढे सतसंग होतील, झाले असतील. सतसंगातला आनंद घ्यायचा असेल तर खुल्लेपणाने बसायचं, निर्मळपणाने बसायचं. मला आनंद घ्यायचा आहे असं बसायचं. आणि दिल तुलाच, इथंच आनंद मिळतो, पुन्हा घरी गेल्यानंतर तो रडकर सगळं विसरायसाठी आम्ही आलो. आणि म्हणून मी आधी सांगते, माझ्या कीर्तनात असेल, प्रवचनात हसाय बिसायची काही अपेक्षा करू नका. हसायला मिळेल असं काही नाही.
आपण घरी खूप हसतो, अनेक विनोदाचे कार्यक्रम आहेत, अनेक आहेत. आणि म्हणून आपण सुंदर जीवशिव ऐक्याकडे मला कसं जाता येईल, लक्ष 84चा फेरा, जेने चुके ऐसे करा, अशा प्रकारचा प्रयत्न तुम्हाला मला सगळ्यांनाच करायचा आहे. असा ज्यांना त्या जीवशिव ऐक्यतेचा अनुभव आला, नाही मी शिवच आहे असा अनुभव आला, त्यांनी सुंदर अष्टक गायलं. एक अष्टकातला एक श्लोक म्हणते आणि आपण मनोबुद्धी हंकार चित्तानि नाहं न च स्तोत्र जिह्वे घ्राणे नेत्रे न च व्योम भूमि तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. अशा प्रकारची सुंदर अवस्था, सुंदर अनुभव येण्यासाठी सगळ्यांकडून प्रयत्न घडावा असं अभिष्ट चिंतन करते. केलेली प्रवचन रूपी सेवा गुरुमाऊलीच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्याच्या चरणी समर्पित करून मी माझ्या प्रवचनाला इथेच विराम देते. ओम शांती शांती शांती.